नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 6वीचा बेसिक कन्सेप्ट्स ऑफ जॉमेट्री या टॉपिकमधला जो सेकंड पार्ट आहे त्या सेकंड पार्टचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण आत्तापर्यंत ज्या जॉमेट्रीच्या एकदम बेसिक कन्सेप्ट होत्या, जशा की पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स अँड लाईन्स, रेज, इथपर्यंत जो पार्ट आहे तो आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे आणि त्यांच्याबद्दल एकदम रिअल लाईफ एक्झाम्पलसोबत आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट समजून घेतलेल्या आहेत. बरोबर आहे. मग आपण आता जो आपल्या पुस्तकाचा पेज नंबर 2 आहे त्याच्यावरचा जो शेवटचा ट्राय दिस वाला पार्ट आहे तिथपासून आपला जो अभ्यास आहे तो आपला अभ्यास आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक तुम्हाला लाईन्सच्या बाबत एक प्रॉपर्टी नेहमीसाठी लक्षात ठेवायची आहे आणि ती प्रॉपर्टी काय आहे? ती प्रॉपर्टी आहे ॲन इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन सिंगल पॉईंट. आता नेमकं या वाक्याचा, या नेमकं सेंटेन्सचा नेमका अर्थ काय? सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की इन्फानाईट या शब्दाचा अर्थ काय. इन्फानाईट म्हणजे काय? इन्फानाईट म्हणजे अशा संख्या. इन्फानाईट म्हणजे काय? अशा संख्या ज्या मोजता येत नाहीत. अशा संख्या किंवा अशी कोणतीही वस्तू जी मोजता येत नाही. ओके, इन्फानाईट म्हणजे काय? मोजता न येणाऱ्या गोष्टी. मग आपण काय म्हणतो? इन्फानाईट आहेत. काय आहेत? इन्फानाईट आहेत. इन्फानाईट नंबर ऑफ काय आहेत? लाईन्स आहेत. काय? इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स. अशा इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन सिंगल पॉईंट. आता कॅन बी ड्रॉन म्हणजे काय? काढता येतात. थ्रू वन सिंगल पॉईंट म्हणजे काय? एका पॉईंटमधून. म्हणजे या पूर्ण सेंटेन्सचा अर्थ काय? एका सिंगल पॉईंटमधून. पहा, प्रत्येकाचं लक्ष असावं. एका सिंगल पॉईंटमधून आपण इन्फानाईट नंबरच्या काय काढू शकतो? लाईन्स काढू शकतो. कशा प्रकारे? आता पहा. ओके, जस्ट माझ्यासोबत राहा, इमॅजिन करा. मी तशा गोष्टी सांगतो. हा एक पॉईंट आहे. हा एक काय? पॉईंट आहे. आणि आता या पॉईंटमधून मी किती लाईन काढू शकतो याच्याकडे लक्ष द्या. ओके, ही झाली फर्स्ट लाईन. ओके, आपण काय करूया? त्यांची थोडीशी जी विड्थ आहे ती विड्थ कमी करूया, म्हणजे आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. ओके, ही एक लाईन झाली. आता या लाईनसारखीच मी आणखीन एक लाईन काढू शकतो. हो, आणि या लाईनला मी आता काय केलं? फक्त आणि फक्त क्रॉस केलं. पहा, दुसरी लाईन. पहा, आणखीन एकदा मी आणखीन एक लाईन काढली. ही लाईन पण त्याच पॉईंटमधून जाते. मी आणखीन एक लाईन काढली. पहा, मी किती लाईन्स काढतो. आता पहा, इथं तुम्हाला किती लाईन दिसत आहेत? इथं तुम्हाला जवळपास 1, 2, 3 आणि 4 लाईन दिसत असतील. तर काय मी या पॉईंटमधून फक्त 4च लाईन काढू शकतो का? नाही. पहा, यांच्यामध्ये जिथपर्यंत गॅप आहे, यांच्यामध्ये काय आहे? जोपर्यंत गॅप आहे तो संपूर्ण गॅप फिल आउट होईपर्यंत मी या पॉईंटमधून लाईन्स काढू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो एक आतमधला सिंगल पॉईंट होता, आतमधला कोणता पॉईंट होता? आतमधला जो सिंगल पॉईंट होता. ओके, जस्ट पहा, आतमधला जो सिंगल पॉईंट होता, आपण त्याच्यासाठी वेगळा कलर वापरूया. हा जो आतमधला सिंगल पॉईंट होता, या सिंगल पॉईंटमधून किती लाईन जात आहेत? पहा, या सिंगल पॉईंटमधून आपल्याला मोजता येणार नाही. तुम्हाला आता इथे विचार पडेल की हां सर, इथे तर आपल्याला मोजता येतात 1 2 3 4 5 अशा प्रकारे. पण जस्ट इमॅजिन करा, मी ही जागा किंवा हा स्पेस फिलअप करणारी अशी एक लाईन काढली. ओके, पहा, मग त्याच प्रकारे हा जो उरलेला स्पेस आहे, हा स्पेस भरणारी अशी 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 अशी, म्हणजे त्या एका पॉईंटमधून जाणाऱ्या मी किती लाईन्स काढू शकतो? मी इतक्या जास्त लाईन काढू शकतो की ज्या मला मोजता येणार नाहीत. म्हणजे हे जे आपलं सेंटेन्स आहे कोणतं? ॲन इन्फानाईट नंबर. पहा, लक्ष घ्या. ॲन इन्फानाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन सिंगल पॉईंट. ही गोष्ट तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात आली? ओके, व्हेरी गुड. एका सिंगल पॉईंटपासून तुम्ही इन्फानाईट नंबरच्या, म्हणजे मोजता येणार नाहीत एवढ्या जास्त लाईन काढू शकता. आय होप की ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. चला, आपण आपल्या नेक्स्ट मुद्द्याकडे वळूया. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे? इकडे पहा. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉईंट. आता याचा अर्थ काय? वन अँड ओनली वन. वन अँड ओनली वन, जेव्हा तुम्ही हा शब्द ऐकाल किंवा ही फ्रेज जेव्हा ऐकाल त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? वन अँड ओनली वन स्टँड्स फॉर फक्त आणि फक्त एक. काय? फक्त आणि फक्त एक. फक्त एक एक एक. म्हणजे काय? तुम्हाला ते कन्फर्म सांगताय की तिथं किती आहेत? एकच. तिथं किती आहे? एकच. फक्त आणि फक्त एकच लाईन कॅन बी ड्रॉन. कॅन बी ड्रॉन म्हणजे काय? काढता येईल. फक्त आणि फक्त एकच लाईन काढता येईल 2 डिस्टिंक्ट पॉईंट्समधून. काय म्हणतो मी?
दोन डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे, दोन वेगवेगळ्या पॉईंट्समधून आपल्याला फक्त आणि फक्त एकच लाईन काढता येईल. कशा प्रकारे पहा. आता हे तुम्हाला काय दिसतंय? सर आम्हाला अंधार दिसतो. नाही, अंधार नाही आहे. हे जे आहेत हे काय आहेत? हे स्टार्स आहेत. हे काय आहेत? हे स्टार्स आहेत. पहा, आपण थोडीशी विड्थ वाढवूया. आता पहा, इथं तुम्हाला हा एक स्टार दिसतोय. कोणता? पहा, आपण आणखीन थोडी विड्थ वाढवूया म्हणजे तुम्हाला एकदम चटकन दिसेल. पहा, हा एक स्टार दिसतो. त्याचबरोबर हा एक स्टार दिसतो. असे इथे भरपूर सारे स्टार्स आहेत, पण जे आपल्याला जास्त ठळक ठळक दिसत आहेत मी त्यांना पॉईंट आऊट करतो आहे. ओके, पहा, आता हे असे काही स्टार्स आहेत. आता पहा, आता मी तुम्हाला काय सांगतो, आता मी सांगतो त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आपण आत्ता इतक्याच एक सेंटेन्स बोललो. काय सेंटेन्स बोललो आपण? आपण बोललो की वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. आता पहा, इथं कोणतेही दोन पॉईंट घ्या वेगवेगळे. पहिल्यांदा तर तुम्हाला माहिती आहे आपण पॉईंट्सला कॅपिटल लेटरने डिनोट करतो, दाखवतो, दर्शवतो. तर हा एक पॉईंट आहे ए, हा एक पॉईंट आहे बी. ओके, हा एक पॉईंट आहे बी, हा सी, हा डी. ओके, पहिल्यांदा आपण हे 4 पॉईंटचाच विचार करूया. तर आपण काय म्हणलो की 2 पॉईंटमधून फक्त आणि फक्त एकच रेष काढता येते. किती रेष काढता येतात? एक. चला पाहूया ही गोष्ट खरी आहे का. आता आपण पॉईंट ए आणि पॉईंट बीचा विचार करूया. आणि पॉईंट ए आणि पॉईंट बी यामधून जाणारी मी ही जी रेष काढली आहे या रेषेच्या व्यतिरिक्त, मी काय म्हणतो आहे, या रेषेच्या व्यतिरिक्त आणखी एखादी रेष जाऊ शकते का? तुम्ही मला सांगा. बघा, तुम्ही म्हणाल सर मग आपण, पहा मी कलर बदलून दाखवतो तुम्हाला, कन्फ्युजन होऊ नये फक्त एवढ्या गोष्टीसाठी. तुमच्यापैकी काही मुलं म्हणतील की सर मग जर आपण अशा प्रकारे काढली तर ते नाही का होणार? नाही, कारण ज्यावेळेला आपण मॅथमॅटिक्समध्ये अभ्यास करतो त्यावेळेला आपण मॅथमॅटिक्समध्ये लाईन कशाला म्हणतो? आपण मॅथमॅटिक्समध्ये फक्त आणि फक्त स्ट्रेट लाईन्सचाच विचार करतो. म्हणजे ती तशी कर्व असणारी लाईन असेल का? नाही. म्हणजे फक्त याच प्रकारे आपण लाईन काढू शकतो. आता पहा, जो सी आणि डी पॉईंट आहे यांच्यामधून जाणारी आपण एक आणखी लाईन काढली. पहा, ओके, दिसली प्रत्येकाला? आणखी एक लाईन काढली. मग अशा प्रकारे 2 पॉईंटमधून जाणारी फक्त आणि फक्त एकच लाईन काढता येते. ही गोष्ट प्रत्येकाला मान्य आहे, कारण याचा आपण प्रूफसुद्धा पाहिलं आहे, ते आपल्या डोळ्यासमोरच आहे. बरोबर आहे? आय होप की ही गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येत असावी. ठीक आहे, बरोबर आहे. आय होप हे तुम्हाला प्रत्येकाला समजलं असेल की 2 पॉईंटमधून जाणारी, काय म्हणतो मी, 2 पॉईंटमधून जाणारी फक्त आणि फक्त एकच रेष काढता येते. त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? सांगा, ट्राय करा तुम्ही पण. ओनली वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. बरोबर आहे? प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात आली. आता पहा, यानंतर एक कन्सेप्ट येते. कोणती कन्सेप्ट येते? यानंतर एक कन्सेप्ट येते कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉईंट्सची. कोणती कन्सेप्ट येते? पहा, लक्षात द्या प्रत्येकाने, शब्द लक्षात घ्या. कोलिनियर पॉईंट्स. काय? कोलिनियर पॉईंट्स. आता पहिल्यांदा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मॅथमॅटिक्सचा सगळ्यात चांगला फायदा असा कोणत्याही सायन्सचा की त्यांच्या नावांमध्ये त्यांची जी काही प्रॉपर्टी त्यांच्या नावावरून आपल्याला लक्षात येते. बरोबर आहे? पहा, को या शब्दाचा अर्थ काय? को या शब्दाचा अर्थ असतो सोबत. को या शब्दाचा अर्थ काय असतो? सोबत. आणि लिनियर म्हणजे काय? लाईनशी संबंधित. लिनियर म्हणजे काय? लाईनशी संबंधित. एका लाईनच्या सोबत असणारे जे पॉईंट्स असतील, काय म्हणतो मी? प्रत्येकाने लक्ष द्या. एका लाईनशी संबंधित किंवा एका लाईनच्या सोबत जे पॉईंट असतील त्या पॉईंटला काय म्हटलं जाईल? कोलिनियर पॉईंट्स. बरोबर आहे? पहा, तुम्हाला मी काय म्हणतोय ते लक्षात तर आलं असेल. आपण त्याचं एक्झाम्पल पाहिल्याच्यानंतर तुम्हाला ते आणखीन जास्त चांगल्या प्रकारे समजेल. ओके, पहा, हा एक पॉईंट आहे, हा एक स्टार आहे, हा एक स्टार आहे, हा एक स्टार आहे, हा एक स्टार आहे. ओके, हा एक स्टार आहे. आता पहा, आता मी काय केलं, आता मी या सगळ्या स्टारमधून एक लाईन काढतोय. पहा, एक लाईन काढतोय मी. ओके, सी, ही ती लाईन आहे. ओके, आता मला सांगा, या पॉईंट्सला वाटलं तर तुम्ही नाव द्या, ए बी सी डी ई अँड एफ. आता मला सांगा, ही जी लाईन स्मॉल एल आहे या लाईनमधून कोणते कोणते पॉईंट जातात? ए जातोय, बी जातोय, डी जातोय, ई जातोय आणि एफ जातोय. या ए बी डी ई एफ या पॉईंट्समधून लाईन एल जाते. बरोबर आहे? तर नेहमी लक्षात ठेवायचं काय की ज्या वेळेला
लक्षात घ्या, आपल्या पुस्तकांमधल्या इंग्लिश भाषेमध्ये सांगतो मी, तुम्हाला मे बी समजेल, नाही समजलं तर मी एक्सप्लेन करून सांगेलच. 3 or more पॉईंट्स. पहा काय 3 किंवा 3पेक्षा जास्त. +3 म्हणजे काय 3पेक्षा जास्त. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. म्हणजे काय, जर पॉईंट्स किंवा बिंदू, जर बिंदू 3 किंवा त्यापेक्षा जास्त एकाच रेषेवर असतील. 3 or more points which lie on a single straight line. lie on म्हणजे काय, असणं, पडून असणं. ओके, which lie on a single straight line are said to be collinear points. म्हणजे मला सांगा, जर मी तुम्हाला विचारलं ABC, काय म्हटलं मी तुम्हाला, A, B आणि C कोलिनियर पॉईंट्स आहेत का? तुम्ही म्हणाल नाही सर. मी विचारेल कशामुळे, तर तुम्ही म्हणाल सर AB तर लाईनवर आहेत पण C पॉईंट लाईनवर नाही. बरोबर आहे. मग मी तुम्हाला विचारलं A, B आणि D हे पॉईंट कोलिनियर आहेत का? तुम्ही म्हणाल नक्कीच. मी विचारलं याचं रिझन, कारण आपण कोलिनियर पॉईंट्स कशा पॉईंट्सला म्हणतो, असे पॉईंट्स विच lie on single straight line are said to be collinear points. Therefore ABD are collinear points. बरोबर आहे. मग अशा प्रकारे तुम्ही ABDEF हे पॉईंट्स कोलिनियर हे सांगू शकता. ही गोष्ट प्रत्येकाला मान्य. व्हेरी गुड. ही झाली कोलिनियर पॉईंट्सबाबत. हे कशाबाबत झालं, कोलिनियर पॉईंट्सबाबत. आता विचार करा, जर कोलिनियर पॉईंट्स आहेत तर नॉन कोलिनियर पॉईंट्ससुद्धा असतीलच. म्हणजे कसे, असे पॉईंट्स जे एका लाईनवर नाही आहेत. बरोबर आहे. आता याबद्दल आपल्याला जास्त चर्चा करायची गरज आहे? बिलकुल नाही. का? कारण तुम्हाला कोलिनियर पॉईंट्स हे एकदम चांगल्या प्रकारे कळलं आहे. नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय, पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन. पहा काय, नॉट लाय ऑन सेम लाईन, एकाच रेषेवर नसणारे. पहा, पाहिल्याच्यानंतर तुमच्या आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. इथे आपण काही पॉईंट्स घेऊया. ओके, कलर आपल्याला व्हाईट घ्यावा लागेल. हा एक पॉईंट, 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 एकदम आपण रँडमली पॉईंट्स घेतले. आता मला सांगा, तुमच्यापैकी कोणीही या पॉईंट्समधून जाणारी, या सगळ्या पॉईंट्समधून जाणारी किंवा 2पेक्षा जास्त पॉईंट्समधून जाणारी रेषा काढू शकतो का? हो, नक्कीच. पहा, तुम्ही रेषा काढली. आता मला सांगा, हे 2 पॉईंट कोलिनियर आहेत का नाही? आहेत. जे कोलिनियर आपण त्यांना टिक करूया. हे 2 पॉईंट्स कोलिनियर आहेत का? हो, नक्कीच. मग आपण यांना पण टिक केली. पण आता मला सांगा, हा पॉईंट आणि हा पॉईंट, हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का? बिलकुल नाहीत. मग जे पॉईंट कोलिनियर नाहीत म्हणजेच काय, पॉईंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन, असे पॉईंट्स जे सेम लाईनवर नाही आहेत त्यांना काय म्हणायचं, नॉन कोलिनियर पॉईंट्स. त्यांना काय म्हणायचं, नॉन कोलिनियर पॉईंट्स. आय होप की ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. जर लक्षात आली नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी याबद्दल आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. ओके, ठीक आहे. आता जी जॉमेट्रीमध्ये येणारी नेक्स्ट कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, ती आहे प्लेन्सची. ती कशाची आहे, प्लेन्सची. तर प्लेन्स काय असतात पहा, इन्फायनाइटली मेनी इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, वेट, मला कलर चेंज करावा लागेल. इन्फायनाइटली मेनी इंटरसेक्टिंग लाईन्स दॅट एक्सटेंड फॉर एव्हर इन ऑल डायरेक्शन. म्हणजे या शब्दांचा अर्थ काय पहा, या शब्दांचा अर्थ काही जास्त हार्ड नाही, एकदम इझी आहे, समजून घ्या. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. आता ह्या लाईनमधला जो स्पेस आहे, हा लाईनमधला जो सगळा स्पेस आहे, हा सगळा स्पेस भरून अशा खूप साऱ्या लाईन्स ज्या खाली पण वाढतील, वरी पण वाढतील, उजवीकडे पण वाढतील आणि डावीकडे पण वाढतील. अशा प्रकारे जो सरफेस बनतो त्या सरफेसला काय म्हटलं जातं, प्लेन. त्या सरफेसला काय म्हटलं जातं, प्लेन. प्लेन म्हणजे काय, प्लेन म्हणजे असा इमॅजिनरी सरफेस ज्याच्यावर आपण जॉमेट्रीचे डायग्राम वगैरे काढतो आणि ज्याच्याबद्दल आपण अभ्यास करतो. म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये काय आपल्याला व्याख्या दिली आहे, आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला सांगितलं आहे की पहा, इथं आपल्याला त्यांनी सुरुवातीला विचारलं की तुम्हाला हे जे सरफेस दिसतात ते कसे दिसतात. पहिल्यांदा तर हा फ्लॅट सरफेस आहे, हा पण फ्लॅट सरफेस आहे, हा कर्व्हिकल सरफेस आहे. कर्व म्हणजे काय, थोडासा कर्व झालेला, हा जो इथून असा शेप होतो, या शेप होण्याला काय म्हणतात, अशा शेपला काय म्हणतात, कर्व. अशा शेपला काय म्हणतात, कर्व, वक्राकार. ठीक आहे. मग असे जे प्लेन सरफेस आहेत, असे काय प्लेन किंवा जे फ्लॅट सरफेस आहेत, जे काय फ्लॅट सरफेस आहेत, अशा फ्लॅट सरफेसेसला काय म्हटलं जातं, प्लेन म्हटलं जातं. अशा फ्लॅट सरफेसेसला काय म्हटलं जातं, प्लेन म्हटलं जातं. आय होप की ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. पहा, फ्लॅट सरफेसेसला काय म्हटलं जातं, वेट, लक्ष द्या. आता हा एक काय
असं समजा की हा एक काय होता, रेक्टँगल होता. ओके, आता हा रेक्टँगल तुम्हाला दिसतोच आहे, बरोबर आहे. हा एक रेक्टँगल आहे. मग हा जो रेक्टँगल आहे हा फ्लॅट आहे, हो. मग जो फ्लॅट सरफेस असेल त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं प्लेन. आणि प्लेनची प्रॉपर्टी काय, प्लेन सर्व बाजूंनी एक्सटेंड होतो. प्लेन काय, सर्व बाजूंनी एक्सटेंड होतो. आय होप की ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. प्लेन म्हणजे काय, तुम्हाला कोणी विचारलं प्लेन म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःच्या मनात तर काय लक्षात ठेवायचं, प्लेन म्हणजे अशा जी काही जागा आहे जिथं आपण अभ्यास करतो कशाचा, जॉमेट्रीच्या फिगरचा वगैरे. म्हणजे आपल्या वहीचं पान पण एक प्लेन आहे. टीचर ज्या फळ्यावर शिकवतात, व्हाईट बोर्ड असो ब्लॅक बोर्ड असो, तो सुद्धा काय प्लेन आहे. पण तुम्ही आन्सर काय देताल, एनी फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन. काय म्हणाल तुम्ही, एनी फ्लॅट सरफेस इज नोन ॲज प्लेन. मग त्यानंतर येतं पॅरलल लाईन्स. त्यानंतर काय येतं, पॅरलल लाईन्स. तर पहा, पॅरलल लाईन्सची व्याख्या काय, लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. पॅरलल लाईन्सवर आपल्याला तुम्हाला तुमचं संपूर्ण एज्युकेशन संपेपर्यंत, जर तुम्ही सायन्स स्ट्रीममध्ये राहिला तर पॅरलल लाईन्स तुम्हाला संपूर्ण एज्युकेशनमध्ये लागतात, म्हणजे लागतातच. तर त्याचा जो बेस आहे तो आपल्याला इथे 6वीला शिकायचा आहे. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, अशा लाईन्स ज्या इंटरसेक्ट होत नाहीत. काय म्हणतो मी, पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन ज्या इंटरसेक्ट होत नाहीत. मग इंटरसेक्ट लाईन म्हणजे काय, इंटरसेक्टिंग लाईन म्हणजे काय, पहा, इंटरसेक्ट म्हणजे ज्या वेळेला दोन रेषा किंवा दोन लाईन्स, रेषा म्हणजेच लाईन्स, दोन लाईन्स एकमेकांना क्रॉस ओव्हर करतात. एकमेकांना काय करतात, क्रॉस ओव्हर. क्रॉस ओव्हर म्हणजे काय, एकमेकांच्या वरून जाणं, एकमेकांना छेदणं, म्हणजेच क्रॉस ओव्हर करणं, म्हणजेच एकमेकांच्या वरून जाणं. ठीक आहे, पहा ही एक लाईन आहे, ओके, आणि ही एक लाईन आहे. ठीक आहे, पहा या दोन लाईन इथे क्रॉस ओव्हर करतायत, बरोबर आहे. या लाईन काय होत आहेत, क्रॉस ओव्हर करतायत एकमेकींना, बरोबर आहे. इथे पहा आणखी एक लाईन आहे, इथे पहा आणखीन एक लाईन आहे, बरोबर आहे. ह्या लाईन काय होतात, क्रॉस ओव्हर करतात. क्रॉस ओव्हरसाठी सायंटिफिक म्हणजे मॅथमॅटिकल आपल्या शाळेच्या अभ्यासू भाषेमध्ये आपण शब्द काय वापरणार, आपण बोलणार इंटरसेक्ट. आपण काय बोलणार, इंटरसेक्ट. आपण म्हणणार इंटरसेक्ट. इथे दोन लाईन काय होतात, इंटरसेक्ट होतात. मग अशा लाईन्स काय, आपली व्याख्या पहा, लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट. कंडिशन काय, सेम प्लेनमध्ये असायला हव्यात. सेम प्लेन म्हणजे काय, एकाच फ्लॅट सरफेसवर. मला सांगा, ह्या दोन्हीच्या दोन्ही ज्या लाईन्स आहेत ह्या माझ्या जो तुमच्यासमोर जो स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या फ्लॅट सरफेसवरच आहे, बरोबर आहे. मग काय, पहिली कंडिशन सेम प्लेनमध्ये हव्यात, आणि दुसरी कंडिशन काय, एकमेकांना इंटरसेक्ट व्हायला नको, एकमेकांना इंटरसेक्ट व्हायला नको. अशा ज्या लाईन्स असतात ज्या एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत आणि सेम प्लेनमध्ये असतात त्यांना काय म्हटलं जातं, पॅरलल लाईन्स. त्यांना काय म्हटलं जातं, पॅरलल लाईन्स. मग पॅरलल लाईन्सचं तुम्हाला एखादं एक्झाम्पल आठवतं आहे का, पहा एकदम पहिल्यांदा एकदम तुमच्या डोळ्याच्या समोरचं एक्झाम्पल दिसतं आहे. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक, ही एक, ही एक आणि ही एक. म्हणजे ह्या तुमच्या वहीवरच्या रेषा ह्या सगळ्या काय आहेत, पॅरलल लाईन्स आहेत. कशामुळं, पहिली कंडिशन सेम प्लेनमध्ये म्हणजे सेम फ्लॅट सरफेसवर आहेत. दुसरी कंडिशन इंटरसेक्ट होत, हे आर आहे, इंटरसेक्ट होत नाही, बरोबर आहे. इंटरसेक्ट होतात का, नाही. मग ज्या लाईन्स इंटरसेक्ट होत नाहीत अशा लाईन्सला काय म्हटलं जातं, पॅरलल लाईन्स. अशा लाईन्सला काय म्हटलं जातं, पॅरलल लाईन्स. पहा मग आपल्या पुस्तकामध्ये, ओके, पुस्तकामध्ये जाण्याच्या अगोदर आपण ही एक डायग्राम पाहूया. ही कशाची डायग्राम आहे, हा कशाचा फोटो आहे, हा एका रेल्वे ट्रॅकचा फोटो आहे. पहा इथे तुम्हाला रेल्वे ट्रॅक दिसतोय ना, प्रत्येक जणांचं लक्ष असावा. ही या अशा प्रकारे हा पहिला रेल्वे ट्रॅक आहे, बरोबर आहे, दिसतोय प्रत्येकाला. त्यानंतर हा एक रेल्वे ट्रॅक आहे, हा एक रेल्वे ट्रॅक आहे. मे बी तुम्हाला कलर ओळखू येत नसेल, लेट मी चेंज द कलर. ओके, परत एकदा क्लिअर करून मी तुम्हाला सांगतो. वेट, ओके, वेट. ओके, पहा प्रत्येकाने, आता तुम्हाला दिसत असेल, काय दिसत असेल, पहा इथे ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, बरोबर आहे. इकडे दोन, इकडे पण दोन. आता या ज्या लाईन्स आहेत या एकमेकींना कुठे इंटरसेक्ट होतात का. आता तुम्ही म्हणाल की सर मग त्या पुढे जाऊन आपल्याला असं चिटकताना दिसल्यासारखं दिसतंय. ओके, तो ऑप्टिकल इल्युजन आहे, ते आपल्याला दिसतं तसं, कारण आपली जे अर्थ आहे ती गोल असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. पण या ज्या लाईन्स आहेत, या ज्या रेल्वे ट्रॅक्स आहेत, हे रेल्वे ट्रॅक्स एकदम स्ट्रेट आहेत. मग असे जे एकदम स्ट्रेट असणारे रेल्वे ट्रॅक आहेत
असे जे एकदम स्ट्रेट असणारे रेल्वे ट्रॅक आहेत, अशा रेल्वे ट्रॅक्सला काय म्हटलं जाईल? PARALLELL, म्हणजेच काय? पॅरलल. म्हणजेच काय? पॅरलल. मान्य आहे प्रत्येकाला? ओके. आता नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्ही मला सांगा, इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणजे काय? लाईन्स विच डू इंटरसेक्ट आर सेड टू बी इंटरसेक्टिंग लाईन्स. म्हणजे काय? ज्या एकमेकांना क्रॉस ओव्हर करतात. इंटरसेक्टिंग लाईनसाठी तुम्ही शब्द काय वापरणार? क्रॉस ओव्हर. बरोबर आहे. आता मला सांगा, इथे ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट होती आहे. वेट, लेट मी चेंज द कलर. ओके. हां, ही लाईन इंटरसेक्ट होती आहे, परत ही लाईन इंटरसेक्ट होती आहे, ही लाईन इंटरसेक्ट होती आहे. आपल्याला इथेच 4 क्रॉस ओव्हर पाहायला मिळतात. परत इकडे पण क्रॉस ओव्हर आहेतच वरती. बरोबर आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. मग अशा प्रकारे जे क्रॉस ओव्हर होत आहेत त्यांना काय म्हणायचं? इंटरसेक्टिंग लाईन. त्यांना काय म्हणायचं? इंटरसेक्टिंग लाईन. मग हा तुमच्यासाठी इंटरसेक्टिंग लाईन आणि पॅरलल लाईन समजून घेण्यासाठीची सगळ्यात बेस्ट कन्सेप्ट. पहा, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, ही लाईन, या लाईन कशा? पॅरलल. या लाईन इथे काय होतात? इंटरसेक्ट होतात. लाईन म्हणण्यापेक्षा तुम्ही रेल्वे ट्रॅक म्हणा, पण आपल्याला रेल्वेशी सध्या तरी काही घेणं देणं नाही आहे. बरोबर आहे. आपल्याला कशाशी घेणं देणं? आपण पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत आणि इंटरसेक्टिंग लाईन्स कोणत्या आहेत हे पाहतो आहे. बरोबर आहे. ओके. आता लक्ष द्या, जो नेक्स्ट पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट काय आहे? आपल्याला कशाचं एक्झाम्पल दिलं? आपल्याला एक्झाम्पल दिलं आपल्या पुस्तकामध्ये खो खोचं आणि कॉन्स्टलेशनचं. कॉन्स्टलेशन म्हणजे काय? आकाशामध्ये जे काही वेगवेगळी नक्षत्र तयार होतात, जी वेगवेगळी काय तयार होतात? नक्षत्र. वेट, कलर चेंज करावा लागेल. जी वेगवेगळी नक्षत्र तयार होतात. नक्षत्र म्हणजे काय असतं? नक्षत्र म्हणजे तारे एकदा विशिष्ट प्रकारे येतात, एका विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर तयार करतात, त्याला काय म्हटलं जातं? नक्षत्र. असे आपण 3 तारे पाहिलेले आहेत बरोबर नेहमी. तर तो जो कॉन्स्टलेशन ऑफ ओरियॉन आहे, आता ते सगळं जॉग्राफीचा पार्ट आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल बोलायला नको. ओके. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या जे काही तारे आहेत ते तारे कशामध्ये येतात? ते लिनियर, कोलिनियर आणि नॉन कोलिनियर यांचा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्याच्याबद्दल तुम्हाला त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके. आता आपण जो आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल, ओके, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करूया? हा जो आपला शेवटचा प्रॅक्टिस सेट 1 आहे, या टॉपिकचा शेवटचा, पुस्तकाच्या शेवटचा नाही, त्याच्याबद्दल आपण अभ्यास करूया. ओके. थँक्स फॉर वॉचिंग.